सांगून नाही जास्त किंवा म्हणजे हे कसं आहे, हे सगळं वरती ठरलेलं असतं कोणी कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. आणि इथे खरं म्हणाल ना तर इतकं मी म्हणेन की मला तर स्वतःला इथून कधीच जावं असं वाटत नाही. पण आता शेवटी प्रत्येकाला अजून नोकरी आहे म्हणून मला जर नोकरी आणि बाकीचे पास नसतं तर मी इथून एक मिनिट पण आलो असतो. आणि अजूनसुद्धा मी एकच म्हणतो की मला याच्यातून सगळ्यातून मोकळा करा, मी इथे थांबेल. आणि माझी फक्त इथूनची इच्छा एवढीच आहे की मी मरेन ना, महाराजांना एकच बोलतो, मी मरेन तर मला इथेच मरायचं यायचं नाही. बरोबर. म्हणजे आपल्याला हिंदू धर्मामध्ये किती आपला धर्म चांगला आहे की आपल्याच मध्ये हे प्रकार का, म्हणजे हे आश्रम जी करण्याची ऋषीमुनींनी जी काही केलं ते केवळ त्याच्यासाठी. आणि इथून मग तुम्ही एकत्र व्हा, कारण एकसंघ होणं हाच गरज आहे. झाले तुझे का सणा दुःखाचे क्षणी हा सवाट पडदा झालासी हा साठण माये रे करुणी हात शरीर चैतन्य तू शंभो करुणा घना तुझा विनारा हो कसे मी बरे आयुष्यावर आपण समय शोधू पुढे आसरा डोळ्यांच्या बुबळी तुझा गती सणा तू प्राण माझा करा पवना मी जप कीर्तना देव आणि प्रमोशन करा माझ्यानेही तू काही जरा घडवे धनस्मृतेश्वरा सिंहारूढ सुकुमले बलवती दुर्गे महामंडले हंसारूढ सरस्वती सुमले पुण्यप्रदा केवले सत्कर्मी जनबुद्धी हो भगवती संसारी या भूतले जो जे वांचल ते तया समजले ही कामना मावले सर्वांना सुखशांती वैभव मिळो समृद्धी नाना परी विश्वाचा जीवना कुणी तडमणो वैफल्यतेने उडी सर्वांचे मनी प्रेम भाव रसो आणि तो गोडी सदा आंबे जीवन हे सुसई आवडे वावे जना सर्वदा. म्हणजे हा जो काही आहे की शिव आणि शक्ती, म्हणजे जे ज्ञानेश्वरांनी केलं की एका जे पसायदान म्हटलंय जगासाठी, हीच गोष्ट आहे.